नमस्कार सर्वांना, इझी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण रवा आणि साबुदाणा मिक्स अशा भातवड्या करत आहोत। गावाकडे करत आहोत। गावाकडे प्लास्टिक शीट जास्त करून वापरलं जात नाही, साडीवरतीच करतात। तर त्या कशा करायच्या आणि कशा काढायच्या आपण आज बघणार आहोत। तर त्यासाठी गरम पाणी करायला ठेवलेले। तर 1 किलो रव्याच्या आपण इकडे भातवड्या करणार आहोत। त्याच्यासाठी 10 लिटर पाणी गरम करायला ठेवलेले। तर 10 लिटर मधलंच गरम झालेलं पाणी मी 2 ते 3 लिटर असं साईडला काढून ठेवायचे आणि त्याच्यामध्ये रवा मिक्स करून घ्यायचा आहे। जर तुम्ही या प्रकारे खाली मिक्स करून घेतलात तर त्याच्या गाठी होत नाहीत, व्यवस्थित मिक्स करता येतं आणि गरगटता देखील व्यवस्थित येतं। तर इकडे मी 2 पातेले असे पाण्याचे बाहेर काढून ठेवलेले आहेत आणि त्यामध्येच या प्रकारे रवा मिक्स करून घेणार आहे। जर पाण्याचा अंदाज तुम्हाला असा लिटरनुसार लागत नसेल तर असं मिक्स केलेलं जेवढं मिश्रण असेल ना त्याच्या 4 पट आपल्याला पाणी घ्यायचे। म्हणजे एका पातेल्यामध्ये मिश्रण काढून घ्या आणि त्याच पातेल्याने 4 पातेलं पाणी गरम करायला ठेवा। तर इकडे मस्त पाणी उकळत आहे, त्याच्यामध्ये टेचलेली जिरी टाकलेली आहे, भिजवलेला साबुदाणा टाकायचा आहे। तर साबुदाणा इथं मी अर्धा पावशर घेतलेला आहे, म्हणजे 125 ग्रॅम साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे, तो टाकायचा आहे। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपण जे रव्याचं मिश्रण केलं होतं की नाही पाण्यामध्ये मिक्स केलेलं ते टाकायचे। ते जेव्हा टाकत असो त्यावेळेस या प्रकारे गरगटत राहायचे, त्यामुळे गाठी होणार नाहीत। आणि असंही गरम पाण्यात रवा आपण मिक्स केलेला आहे त्याच्यामुळे गाठी होणार नाहीत, तरी देखील मिक्स करत राहा व्यवस्थित। हे पहा या प्रकारे आता हे मिश्रण मस्त असं अगदी 2 ते 3 वेळा साईवरती जमा होऊन ती मोडून घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे आपल्याला। तर छान असं झालेलं आहे, बघितलं अजिबात गाठी झालेल्या नाहीत, साबुदाणा देखील छान असा शिजतो। तर इकडे तुम्ही बघितलं थोडा थोडा जिरी टाकल्यामुळे त्याला पिवळसर कलर आलेला दिसतोय आणि बुडबुडे यायला लागतात। असं यायला लागलं की वरती साई देखील जमा होते आणि ती मोडायची आणि परत झाकण ठेवून आपल्याला ती शिजवून घ्यायची। आजी सांग काय कसं केलं हे? आधान ठेवल्यानंतर ती काढून घेऊन जरा गरगटला, परत जेवढ तांदूळ टाकलं, साखर टाकली, मग गरगटलं। आणि रव्याच्या पापड्या साबुदाणा का टाकायचा? छान लागतं म्हणून। नुसत्या रव्याची पण करता येतात ना? करते की। साबुदाणा टाकल्यावरती काय होतं? जरा फळ आल्यावर छान दिसतं, मन करायचं। मग आता हे किती वेळ शिजवून घ्यायचं? आता घडीवर चांगलं शिजवून 2-3 साईट मोडायची। मग साईट म्हणजे काय? ही साईट येतो का नाही, ही अशी साई येते का नाही ती मोडायची। 2-3 वेळामध्ये उचलत नाही त्या, नाही तर उकळल्यावर काय करायचं? म्हणजे चांगलं शिजवून दिलं तर काय होत नाही, मोडत नाही ते। मग 2-3 वेळा असं फोडफोड यायला पाहिजेत, असं साई यायला पाहिजे आणि ती मोडून टाकायची, अशी साई मोडायची। गावाकडे जास्त करून वाळवण्याचे जे पदार्थ आहेत, उन्हाळी पदार्थ, ते सगळे चुलीवरतीच केले जातात आणि जास्त प्रमाणात केल्यामुळे ते चुलीवरती करणंच बरं पडतं, व्यवस्थित ते शिजतात आणि करता देखील येतात। तर घट्टसर असं मिश्रण झालेलं आहे, शिजलेलं आहे। शिजल्यानंतर आपल्याला अशा भातवड्या टाकायच्यात। तर चटई आहे खाली, त्याच्यानंतर एक साडी टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर ओलसर करायची एक साडी, ज्याच्यावर आपण भातवड्या घालतोय ती ओली करायची, ओली करून पिळून घ्यायची आणि ओलसर साडीवरती अशा भातवड्या टाकायच्या आहेत। तर इकडे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की गावाला प्लास्टिक शीट वापरली जात नाही, साडीवरतीच घालतात, त्या या प्रकारे घालायच्या आणि त्या कशा काढायच्या ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे। कारण पूर्ण ह्या भातवड्या दिवसभरात चांगल्या वाळल्या पाहिजेत, वाळल्यानंतरच त्या व्यवस्थित काढल्या जाऊ शकतात। त्यामुळे मी आत्ता ह्या व्हिडिओमध्ये फक्त त्या कशा घालायच्या ते तुम्हाला दाखवलेलं आहे। तर या प्रकारे घालायच्या आणि ओलसर साडी असल्यामुळे त्या आपल्याला व्यवस्थित घालता येतात, स्प्रेड करता येतात। तर या प्रकारे मी घालून घेते भातवड्या। तर छान होतात, साबुदाणा मिक्स केल्यामुळे तुम्हाला सांगितलं आजीनी, एकतर टेस्ट तर छान येते आणि दिसतात पण छान। याच्यामध्ये तुम्ही कलर टाकून कलरफुल देखील करू शकता।
तर सर्व अशा भातोड्या करून झालेल्या आहेत. आता दिवसभरात ह्या वाळवायच्या आहेत आणि वाळल्यानंतर त्या कशा काढायच्या हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन. त्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा.